नमस्कार मित्रांनो, स्त्रीला तुम्ही आवडू लागलात की ती हे शब्द कमी पण तिच्या सवयीमधून जास्त दाखवते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला जाणवणार पण नाही, पण हळूहळू तिच्या प्रत्येक कृतीत तुमची जागा तुम्हाला दिसायला लागेल. तुमचा मेसेज आला की तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते. कितीही मूड ऑफ असला तरी ती तुमच्याशी 2 मिनिटं बोलल्यावर तिचं मन शांत होतं. मित्रांनो, ती वारंवार तुमचं नाव घेणार नाही, पण कोणीतरी तुमच्याबद्दल बोललं की तिचं लक्ष लगेच तिकडे जातं. कधी कधी ती मुद्दाम रागवते, तुम्ही रिप्लाय का नाही दिला, इतके बिझी होता का. हे फक्त प्रश्न नसतात, तर त्यामागे तिची काळजी आणि अपेक्षांनी लपलेली ती भावना असते. मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल, कारण स्त्री ज्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवत नाही त्या व्यक्तीवर ती कधीच रागवत नाही. तिला तुमच्या छोट्या गोष्टींची सवय लागते. तुमचा आवाज, तुमचं हसणं, तुमची बोलण्याची पद्धत, हे सगळं तिच्या दिवसाचा एक भाग बनायला लागतं. तुम्ही अचानक शांत झालात की तिचं मन बेचैन होतं. काय झालं असेल, तो ठीक असेल ना, असे विचार तिला सतत त्रास देतात. कारण प्रेमात पडलेली स्त्री त्या पुरुषाच्या आनंदात स्वतःचं सुख शोधायला लागते. ती तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यायला लागते. म्हणजे बघा ना, तुम्ही कोणासोबत बोलता, तुम्हाला काय आवडतं, कशामुळे दुखवला. मित्रांनो, हे सगळं ती शांतपणे ऑब्झर्व करते. मित्रांनो, असं असतं. आणि एक वेळ अशी येते की ती तुमच्या एक छोटासा मेसेजला सुद्धा तिचा पूर्ण दिवस चांगला बनतो. मित्रांनो, म्हणजेच तुमचा एक मेसेज तिला खूप हॅपीनेस देऊन जातो. तुम्ही ऑनलाईन दिसलात की तिचं मन नकळत फोनकडे जातं. तुम्ही स्टेटस टाकता की ती दोनदा पाहते, कारण तिच्या मनाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायची सवयच लागलेली असते. पण विशेष गोष्ट माहिती आहे का, प्रेमात पडलेली स्त्री नेहमी आय लव्ह यू म्हणतेच असं नाही. कधी कधी ती फक्त तुमच्यासाठी वेळ काढते, तुमची काळजी करते आणि तुमच्या दुःखात शांतपणे लुटत राहते. मित्रांनो, ती तुमच्यासमोर स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न देखील करते, पण तुम्ही दुर्लक्ष केलं की तिच्या डोळ्यातली शांतता बदलते. कारण स्त्रीचं खरं प्रेम आवाज करत नाही, हे तिच्या वागण्यातून हळूहळू दिसतं. ज्या पुरुषावर ती खरंच प्रेम करते त्याला ती फक्त इम्प्रेस करत नाही, तर त्याच्यासोबत मनाने जोडली जाते. आणि म्हणूनच जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा प्रत्येक मूडची काळजी करते, तुमच्यासाठी वेळ काढते आणि तुमच्या एका मेसेजने देखील ती खूप खुश होत असेल, तर तेव्हा समजून घ्या की त्या स्त्रीला तुम्ही आवडू लागला आहात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, अशी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून कळकळीची विनंती करते. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.